सुरू करायचं. हे मध्ये तुम्ही बसलात तर दिसणारच नाही बाकीच्यांना मला मान. बस आज नवरात्रीच्या निमित्ताने मी काही ठिकाणी सामाजिक आणि सांस्कृतिक कामांच्या बरोबरच नारी चेतना दिवस आणि नारी चेतना मोहीम अशा प्रकारची मोहीम हाती घेते आहे. आणि विशेषतः स्त्रियांना विविध क्षेत्रांच्यामध्ये समाजकारणात आणि राजकारणात सहभाग मिळावा म्हणून आजच एका वृत्तपत्रामध्ये दैनिक लोकसत्तेमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना समान संधी आणि समान सन्मान अशा प्रकारचं एक अतिशय विस्तृत असं लेख लिहिलेला आहे. आणि त्याच्यामधलेच जे काही मुद्दे आहेत ते आमच्या कामाशी अतिशय संबंधित आहेत. आणि त्यामध्ये महिला सुरक्षेच्या संदर्भामध्ये केलेल्या हेल्पलाईन्स किंवा दामिनी पथक याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्याचबरोबर महिला बचत गटांची जी मोहीम झाली त्यांना छोट्यापुरतं मर्यादित न ठेवता मोठ्या बचत गट आणि त्यांच्यातून त्या महिला सक्षमीकरण आणि त्यासाठी त्यांनी ही एक अशा पद्धतीची पुस्तिका योजनांची याची सॉफ्ट कॉपी माझ्याकडे आहे, सगळ्यांच्याकडे शेअर करते. आणि ह्या आधाराने प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला विषयक ज्या योजना आहेत त्याला पोचवण्यासाठी स्त्रियांपर्यंत शिवदूत महिला नेमायच्या आणि त्यामधून फॉर्म त्याचे भरणं, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे अधिकाऱ्यांच्याकडच्या नवीन पाठपुरावा करायचा, बँकांमध्ये त्यांना जाण्यासाठी सहकार्य करणं. थोडक्यामध्ये ज्या योजना जाहीर होतात त्या योजनांची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने व्हावी हा या योजनेच्या पाठीमागे, या भूमिकेच्या पाठीमागे हेतू आहे. आणि या सक्षमीकरणामध्ये आज मुख्यमंत्र्यांनी प्रतिपादित जे केलेले आहे त्याच्यामध्ये त्यांनी 7 मुद्दे वेगवेगळे दिलेले आहेत. आणि त्या मुद्द्यांच्यामध्ये एकतर मुद्दा महिला आरक्षण जे झालं तो आहे. दुसरा जो मुद्दा आहे तर त्या मुद्द्यामध्ये निर्धूर चुली किंवा वेगवेगळ्या प्रकारांनी स्त्रियांना ज्या गावामध्ये इंधनाच्या योजना प्राप्त होतात, खुर्ची अजून एक घ्या, इंधनाच्या योजना प्राप्त होतात त्या योजनांमुळे स्त्रियांना श्वसनाचे आजार किंवा डोळ्याचे आजार जे होत होते त्याचं प्रमाण कसं कमी झालेलं आहे त्या संदर्भामध्ये सूचना दिलेली आहे. तसंच तिसरं जे आहे ते म्हणजे महिलांना बिनव्याजी कर्ज मिळण्याच्या संदर्भातली भूमिकासुद्धा त्याच्यात स्पष्ट केलेली आहे. याखेरीज महिलांना 50% STमध्ये प्रवास मोफत करण्यात येईल अशा प्रकारचा देखील निर्णय घेतलेला आहे. लेक लाडकी ही योजना घेतलेली आहे आणि लेक लाडकी योजनेच्या मध्ये त्यांना इकडे या बाजूला घ्या, अजून 1-2 खुर्च्या घ्या. त्या लेक लाडकी योजनेच्या मध्ये मुलीचा जन्म झाला की 5,000 रुपये आणि त्याच्यानंतर त्यांना दरवर्षी वाढीव रक्कम मिळून 2 खुर्च्या ठेवून शेजारी या म्हणून तूही बस पहिले. कल्पना गिरीचे वडील आणि आई आपण त्यांना निमंत्रित केले. तर ते लेक लाडकी योजनेच्या नुसार सुद्धा त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी लवकरच सुरू होणार आहे. नाही भाऊ तुम्ही इकडे या आणि आता इकडे या खुर्चीवर या. ही खुर्ची हलते ना त्यात त्यांना चाकं असतात तर हलत तुम्हाला गडबडल्यासारखं इकडे बस. सॉरी हे लाईव्ह आता जाते ते बस. त्या सगळ्या योजनांच्या मधून काम करत असताना स्त्रीचा जगण्याचा अधिकार हा तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि म्हणून आज मुख्यमंत्र्यांनी जे मांडलं त्यानंतर आज मी लातूर आणि धाराशिव दोन्ही जिल्हाधिकारी आणि प्रत्येक डिपार्टमेंटचे लोक आज बोलावलेले होते. आणि त्याच्यामध्ये स्थलांतरित मजूर जे होतात, मग ऊसतोड कामगार असतील किंवा वीटभट्ट्यांवरती जे मजूर जात आहेत त्यांच्यासाठी असणाऱ्या आरोग्यसेवा, त्यांना अन्न आणि नागरी पुरवठ्याच्या योजना मिळाव्यात. आता रेशनची पोर्टेबिलिटी सुरू झालेली आहे आणि त्यामुळे ते ज्या जिल्ह्यात जातात तिथे त्यांना रेशन मिळालं तर सावकारीवरती त्यांचं अवलंबून राहणं आणि या व्यसनाधीनता, कुटुंबामधला प्रश्न यामधून त्यांना दिलासा मिळू शकतो. त्या दृष्टिकोनातून 126 जवळजवळ सेक्टर्समध्ये असंघटित कामगार आहेत त्यांना एकत्र त्यांचे मुद्दे करण्याचं एक सेंट्रल टास्क फोर्स दोन्ही जिल्ह्यांमध्ये त्यांनी करावा आणि त्यामधून या योजना पोचवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा अशा सूचना दिलेल्या आहेत. दुसरी एक मी जेव्हा त्यांना विचारलं की मुलींचा जन्मदर महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यात ॲव्हरेज जो आहे तो 929 आहे. 1000 मुलांच्या पाठीमागे 929 आहे. तर त्यांनी दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी मला सांगितलं, श्री ओंबासे धाराशिवचे आणि लातूरच्या ठाकूर मॅडम, की इथे तो जन्मदर जो आहे तो 946 पर्यंत आलेला आहे.
929वरून 946पर्यंत आलेला आहे. म्हणजे मुलींचा जन्मदर वाढलेला आहे. आणि बॉर्डर लाईनची म्हणजे कर्नाटकच्या सीमेवरती पळून जाऊन तिथे जे गर्भलिंग निदान करत होते किंवा जी फिरती केंद्र होती त्याच्यावरती रोक लावल्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांच्या मध्ये गेल्या 1-2 वर्षामध्ये हा जो दर बदललेला दिसतोय हे अत्यंत सुचिन्ह आहे. आणि नवरात्रीच्या निमित्ताने ही एक चांगली बातमी आहे, शुभ वर्तमान आहे असं मला वाटतं की काही केल्या मुलींचा जन्मदर जो कमी कमी होत चाललेला होता तो वाढतो आहे आणि तोही लातूर आणि धाराशिवमध्ये वाढतो आहे. याच्याबद्दल मला विशेष समाधान आहे याबद्दल जे आहे ते. आणि त्याच बद्दल समाधान व्यक्त करत असताना बालविवाह होत आहेत अजूनही काही ते त्यांनी सांगितलं. पण हे बालविवाह होत असताना ॲव्हरेज वय जे असतं लग्नाचं ते आपलं जे 16वरून 17-18 अशा पद्धतीने आपली जी वाटचाल चालली होती ते सरासरी वय जे आहे ते वाढतं आहे दोन्ही जिल्ह्यांमध्ये. म्हणजे बालविवाह होत असले तरी एकूण बहुसंख्येने होणारे विवाह जे आहेत ते विवाहाचं सरासरी वय हे 16च्या वर पोचलेलं आहे आणि त्याच्यामध्ये प्रगती आहे हे त्यांनी सांगितलं. दुसरं जे अपहरण झालेली मुलं मुली होते ठिकठिकाणी त्या संदर्भामध्ये सुद्धा जवळजवळ धाराशिवमध्ये 113 मुला मुली अपहरण झालं होतं म्हणजे मिसिंग होते. त्यात 85 मुली होत्या. त्यातले एकूण 113पैकी 28 जणं अजून गायब आहेत. बाकीची सगळी मुलं मुली सापडलेली आहेत. लातूरची सुद्धा आकडेवारी जी आहे ती मी तुम्हाला सांगते. परंतु एक दिसते की 80% पर्यंत मुलं परत आलेली आहेत त्यामध्ये जे आहे ते. आणि या सगळ्यामध्ये या मुलींना परत त्या पळून जाऊ नयेत म्हणून काउन्सिलिंग आणि त्याचबरोबर वेळ पडली तर सुधारगृहात राहायची त्यांच्यासाठी व्यवस्था करणं हे काम त्यांचं चाललेलं आहे. आज याखेरीज एक मुद्दा आला की भरोसा सेल आहे, लातूरमध्ये आहे, धाराशिवमध्ये पण आहे. पण धाराशिवमध्ये कुठल्याच तालुक्यामध्ये भरोसा सेल नाही आहे आणि लातूरमध्ये सुद्धा 5च तालुक्यात आहे. त्यावेळेला मी त्यांना सूचना दिलेल्या आहेत की ज्या तालुक्यामध्ये महिलांचा हा मदत करणारा भरोसा सेल नसेल तिथल्या महिला तिथल्या पोलीस स्टेशनमधून ऑनलाईन त्यांच्यासाठी वेळ राखीव ठेवा की बाबा हे 2 तास तिथे ज्या महिला येतील पीडित त्यांना ऑनलाईन तुम्ही समुपदेशन किंवा मदत कक्ष करून त्याची अंमलबजावणी त्या पोलीस स्टेशनमध्ये केली जाईल. म्हणजे निधी जरी तेवढा लागला नाही तरीसुद्धा ऑनलाईन सेवा प्रत्येक दोन्ही जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यापर्यंत पोहोचवण्याची जेणेकरून महिलांना आणि मुलींना समुपदेशन आणि या सेवा उपलब्ध होऊ शकतील असे निर्णय झालेले आहेत. गेल्या वेळेला मी तर पाहिलंच की चांगल्या प्रकारनी लातूरमध्ये सगळं वनीकरण जे आहे ते वनीकरण चांगलं चाललेलं आहे. पण आज सीड बँक पण मी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातली पाहिली. तिथे त्यांनी जवळजवळ 100च्या वर सीड्स जमवलेली आहेत आणि ती बियाणं ज्यांना पाहिजे त्यांना विक्री केली जात आहेत. आणि हिरडा बेहडा अशी एक आयुर्वेदिक म्हणता येतील अशी सुद्धा औषधी झाडं त्याच्यामध्ये आहेत. त्याबद्दलही मला समाधान वाटलं. तसंच हिरकणी कक्षाचं उद्घाटनात माझ्या हस्ते लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात झालं. खरं माझं पूर्वनियोजित कार्यक्रमापेक्षा ह्याला थोडा वेळ गेला माझा. पण तिथेही छोट्या मुलं बालकांसाठी सांभाळायची व्यवस्था त्याच्यानंतर टेबल्स तिथे खुर्च्याही दिसल्या. तर मी त्यांना ते सांगितलं की छोट्या मुलांना टेबलवर बसवताना आपल्या नॉर्मल खुर्च्या असण्यापेक्षा छोट्या मुलांना बसता येईल अशी बंद असलेली खुर्ची असते ती मिळते. तर त्याचे फोटो मी तुम्हाला पाठवते आणि तशाही खुर्च्या तिथे ठेवल्या जातील जेणेकरून मुलांची व्यवस्था होऊ शकेल. तर या दोन्ही विषयांच्या बरोबर अगदी लातूरमधल्या सगळ्या पत्रकारांचे मी मनापासून आभार मानते आणि अभिनंदन करते. कारण ही जी केस घडली होती आपल्याकडे एका दुर्दैवी महिलेची मुलीची युवतीची की जिचा संशयास्पद मृत्यू झालेला होता 2014च्या सुमाराला आणि त्याच्यानंतर 9 वर्षांनी त्याचा निकाल लागलेला आहे. आणि तसं तर आपण त्यांचे फोटो वगैरे नावाने देऊ शकत नाही परंतु तिच्या कुटुंबियांना माझे आभार मानायचे होते. आणि मलाही त्यांनी जे काही या सगळ्या लढ्यामध्ये त्यांनी काम केलं ते आले, मुंबईत आले, इथे भेटले, आजसुद्धा भेटायला आले होते. आणि या वयातसुद्धा म्हणजे जखमी सैनिक मी असं म्हणेन पण योद्धे अशा प्रकारचे ते आईवडील आहेत. आणि 9 वर्ष एखादी केस चालते त्यावेळेला समोरून वार झाला तर माणूस चुकवतो, मागून वार झाला तर लक्ष ठेवतो. पण कुठून वार होणारे कुणाच्या मार्फत वार होणारे हे जेव्हा माहीत नसतं त्यावेळेचं युद्ध सगळ्यात अवघड असतं. आणि तशी ही केस होती असं मला वाटतं की ज्याच्यामध्ये अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष मदत करणाऱ्या आरोपींना इतके लोक होते की कोण आपलं आहे आणि कोण दुसरं आहे ते कळतच नव्हतं. पण आज जे आमच्या बरोबर आहेत ते सगळे त्या युद्धात बरोबर होते असं मला निश्चितपणाने वाटतं. आपण थोडं बोला. कोण तुम्ही आधी बोलताय? भाऊ माईक ऑन कर रे मला तिकडचा. अरे प्रवीण 6 महिने 18 दिवसानं कल्पनाला न्याय मिळाला
आणि निवडताईच्यामुळं मिळाला, कल्पनाला न्याय मिळाला नसताना आम्हाला हा न्याय सुद्धा मिळत नव्हता. तर ताईचं मी याबद्दल मी आभार मानतो. जी ताईने आम्हाला साथ दिली, ताईने केस उचलून धरली, त्यामुळे कल्पनाला न्याय मिळाला. पण आता मी ताईला एक पत्र दिलेलं आहे, जी कलम वगळलेली आहेत स्त्री करता स्त्रीवर अत्याचाराचे जी कलम असतात 376 2G, 364, 354 आणि 120B ही कलम लावावीत असं मी ताईला निवेदन दिले. बस इतकं बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. कारण का त्यांनी त्या म्हणून आम्हाला इथपर्यंत न्याय भेटला. कारण का की मोठे पुढचे जे माणसं होते ते काँग्रेसचे मोठे होते. आम्ही विलासराव देशमुखच्या वाढदिवसाला जाऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार हत्या करून तिचा पाटुंदा तलावात नेऊन टाकले होते. पण असली केस असताना, इतका अवघड असताना नीलमताई गोरे यांनी आम्हाला प्रतिसाद दिला व इथपर्यंत न्याय मिळाला. पण मी इथून पुढे ताईली हात जोडून विनंती करते की जी ही 4 कलम राहिले तर ती देवे, उरल्याला जी आहे शिल्लक त्यांची शिक्षा ती देवी, एवढीच आमची कळकळीची विनंती. मी मनापासून आभार मानते. आम्ही खूप त्यांचे आभारी आहोत. कारण त्यांनी आम्हाला न्याय दिल्यानंतर न्याय भेटत नव्हता. कारण पक्ष मोठा आहे, आम्ही गरीब आहोत. मामूली सैनिकाची सैनिकाची पत्नी मी बोलते. कारण सैनिकाची मुलगी होती छोट्या, त्याच्याबद्दल आम्हाला भेटलं होतं. ताईने आम्हाला हाती धरलं व न्याय दिला. ह्याच्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. ह्याच्यात फार्मास्युटिकलमध्ये ती कंपनी एक्झिक्युटिव्ह म्हणून रिटायर झाली. सविता दत्त तुम्ही ओळखताच, गौतमलाही ओळखता. त्याच्यामध्ये त्यांना प्रश्न विचारून उत्तर देण्यासारखी फारसं नाही आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे जे आहे ते त्यांची अपेक्षा आहे. फक्त आता आम्हाला आपली जी प्रक्रिया असते त्याच्यानुसार हा सगळा कोर्टाचा निकाल जो आहे तो निकाल विधी आणि न्याय विभाग जो आहे महाराष्ट्राचा त्यांच्याकडे आम्ही पाठवू. त्यांच्याकडे पाठवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार हे विधी आणि न्याय विभागाचा जेव्हा आढावा घेतील आणि त्याच्यामध्ये कायदेशीर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उच्च न्यायालयात अपिलात ते जावं असं आम्हालाही वाटतं. पण उच्च न्यायालयात अपिलात जात असताना यांना जे संरक्षण दिलेलं आहे सरकारने ते संरक्षण चालू राहिलं पाहिजे अशी आमची सरकारकडे अपेक्षा. आता ताबडतोबच अभिमन्यू पवार यांनी आता इथे ते पोचलेलेच आहे. त्यामुळे फडणवीसांकडे तर आम्ही हा विषय नेणारच आहोत. आणि त्यांनाही केस स्वतःला माहिती आहे, कारण त्यावेळेला त्यांच्यामार्फतच आम्ही मोदी साहेबांकडे ते माहिती पोचली होती सगळी आणि त्यांनी उल्लेख केलेला होता. तर पण उच्च न्यायालयात पुढे कलम लावणं किंवा नाही हे उपस्थित असणाऱ्या साक्षींच्या आधाराने आणि सगळ्या परिस्थितीजन्य पुराव्यावरती ठरवलं जात असतं. आणि दुर्दैवाने 2 दिवसांनी तिचा देह सापडलेला असल्यामुळे काही त्याच्यामध्ये अडचणी आलेल्या होत्या. परंतु तंत्रज्ञानाचा उपयोग करून काही अजून निष्कर्षापर्यंत जाता येतं आहे का किंवा काय याच्यावरती उच्च न्यायालयामध्ये जाणं योग्य आहे असं तज्ज्ञांना वाटलं तर नक्कीच त्याच्यावरती विचार करण्यात येईल. परंतु जन्मठेप झालेली आहे. आम्ही तर असं मानतो की अगदी किती दिवसाची शिक्षा झाली यापेक्षा ते दोषी ठरलेत हे फार महत्त्वाचं आहे. कारण ज्या चालाखी करण्यात आली होती की जो माणूस स्वतःच बरोबर असतो तो सांगतो की ती मिसिंग झालेली आहे, अशा ज्या गोष्टी सगळ्या घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्या एखाद्या सिने फिल्मलासुद्धा लाजवतील. दृश्यमसारख्या अशा घटना घडलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे विश्वास आपण ज्यांच्यावर टाकतो त्यांनीच विश्वासघात केला तर त्यांच्यावर परत विश्वास टाकावा का हा विषय ज्यांनी त्यांनी पारखून घ्यायचा आहे असं मला वाटतं. मी कुठल्या पक्षाचं नाव घेणार नाही, पण मला जरूर असं वाटतं की या संदर्भामध्ये कुठेतरी एखादा निर्णय झाला तर जर का ते दोषी नाही आहेत पण जे दोषी आहेत त्याच्याबद्दल तरी समाधान व्यक्त करणारं एखादं पत्र समाजातून हुंकार त्याच्याबद्दलचं काही मत प्रदर्शन लातूरमध्ये झालं आहे की नाही मला कल्पना नाही आहे. सामाजिक संस्था तर बोलतातच, त्यांचा प्रश्न नाही आहे. परंतु या राजकारणामध्ये सक्रिय महिला आहेत त्यांनी पण या विषयांची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. पण ज्यावेळेला शांततेचं साम्राज्य असतं त्यावेळेला आम्हाला तिथे जाऊन तुमच्याशी संवाद साधणं भाग पडतं. आणि म्हणून ऐन नवरात्रीमध्ये या विषयावरती मी बोलल्याशिवाय आणि तुम्हाला भेटल्याशिवाय नवरात्र पूर्णच होत नाही असं मला वाटलं. म्हणून मी लातूरला आले. सांगितलेलं आहे की एका हाऊसचा व्यक्ती दुसऱ्या हाऊसवर बोलू शकत नाही, तसं मी बोलणं योग्य नाही आहे आणि म्हणून मी बोलत नाही आहे. बाकी शेवटी काय निर्णय त्यांना चौकटीत घ्यायचा आहे त्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. आणि विधानसभेचं सार्वभौमत्व आहे,
सर्वोच्च न्यायालय पण एका वेगळ्या पातळीवरती काम करत असतं आणि त्यावरती काम करणं आणि निर्णय घेणं हेच आमचं काम असतं. त्यामुळे त्याच्यापेक्षा काही वेगळं भाष्य करणं योग्य होणार नाही असं मला वाटतं. सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आहे, समलैंगिक विवाहाला मान्यता प्रकरण होतं, रिजेक्ट केलेला आहे. काय मत आहे याच्याबद्दल मला असं वाटतं की मत मी देणार नाही, कारण माझा काही त्या विषयात खूप अभ्यास नाही आहे. परंतु समान नागरी कायद्याचा जो विषय आहे, मी इथे बोलले होते की समान नागरी कायदा जसा धर्मांच्या मधल्या समानतेचा आहे, तसं विवाहाच्या संदर्भात सुद्धा निर्णयाच्या बद्दल तो आहे का, म्हणजे आंतरजातीय विवाह असेल, आंतरधर्मीय विवाह असतील किंवा अजून काही प्रत्येकाचे आंतरदेशीय असतील विवाह विषय, तर त्याच्यामध्ये जसं असतं तशा पद्धतीचा हा बायोलॉजिकल विषय आहे सगळा शास्त्रीयदृष्ट्या. तर त्याच्यावरती आज ना उद्या सरकारला विचार करावा लागेल असं मला वाटतं. तो आपल्याला मान्य आहे की नाही हा विषय नाही आहे, पण जगामध्ये सगळीकडे त्या गोष्टीबद्दल विचार केला जातो आहे आणि तो विषय हा नैसर्गिक आहे असं मानलं जातं आहे. देशांनी मान्यता आणि मी त्याच्यात फक्त एवढं म्हणेन की आपल्याकडे पण किन्नर वगैरे होतेच ना, बरेचसे लोक आहेत, आपले अनेक देवदेवता पण आहेत असे की जे दोन्ही लिंगाचे मानतो आपण. पण त्याच्यावरती मला धार्मिक भावना दुखवायच्या नाही आहेत. फक्त एवढं मला जरूर वाटतं की लोकांच्या बदलत्या संक्रमणाला सामोरं जायला आपण तयार नाही होत अजून असं वाटतं मला. मुळात न्यायालयाला अधिकारच नाही ना निर्णय करण्याचा, त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या अधिकार कक्षेत निर्णय दिलाय. त्यांनी सांगितलं की हा निर्णय करण्याचा अधिकार संसदेचा आहे, आमचा नाहीच आहे. सहमतीचं आम्ही नाही त्याच्यात. मुळात पालकांनाच स्वतःला एक विषय आहे की मुलं सज्ञान झाल्यावरती त्यांनी प्रेमाने किंवा भावनेने आपलं म्हणणं स्वीकारणं इथपर्यंत गोष्ट वेगळी आहे. पण जेव्हा स्वेच्छाविवाहाचा विषय होतो दोन व्यक्तींमध्ये, ते तरी आपल्या समाजाला कुठे मान्य आहे का? मान्य नाही आहे मान्य आपल्या समाजाला स्वेच्छाविवाह. पण प्रत्यक्षात कोणी फार सगळं त्यांचा ऐकतं अशातला भाग नाही, आणि ज्यांना मान्य होत नाही तेही हळूहळू मान्य करायला लागतात. हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे आपल्याला जो आहे तो. त्यामुळे समाज बदलतोय असं दिसतंय त्यामध्ये. होती की सगळं कॅन्सल करून लातूर तुळजापूर आपण ठाण्याला जायचं का, पण मला असं वाटलं इथे तुळजापूरला जाऊन सगळ्यांसाठी प्रार्थना केलेली चांगली आहे आणि मलाही त्या बैठकीचं निमंत्रण आहे. परंतु मी परवा नंदनवनला बैठक झाली त्याही बैठकीला होते. आजही लातूर सोलापूरचे बरेच पदाधिकारी तिकडे गेलेले आहेत आणि महाराष्ट्रातून सगळीकडून विजयादशमीच्या या आझाद मैदानच्या मेळाव्याला एकनाथ शिंदे आणि सगळे आपले सहकारी यांना भेटण्यासाठी लोक येतील याच्याबद्दल मनात कुठली शंका मला वाटत नाही आहे. एक विषय मी मगाशी तुळजापूरला बोलले, मला आरक्षणावर जेव्हा विचारलं की आरक्षण मराठा आरक्षण आणि या विचार काय होईल, त्याच्यावर मी असं म्हटलं की महिला आरक्षण हे जसं नरेंद्र मोदीजींनी एक चांगला तोडगा काढून दिला आणि सर्व पक्षांनी सहकार्य दिलं आणि त्याच्यासाठी ज्या प्रकारचं पाठिंबा त्यांना होता, एक चांगल्या प्रकारचं बहुमत, तसंच बहुमत राज्यामध्ये एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारच्या बरोबर आहे. आणि त्यामुळे चांगल्या प्रकारे तोडगा जसा महिला आरक्षणावर निघाला तसं कुठल्याही समाजावरती अन्याय न होता सर्व समाजांना आरक्षणात सामावून घेऊन जे कुठल्याही जातीतले गरीब लोक असतील त्यांनासुद्धा आर्थिक सगळ्या उन्नतीच्या संधी मिळाल्या पाहिजेत, अशा प्रकारचा समन्वयाने तोडगा निघेल असा मी आशावाद ठेवून आहे आणि आमची अपेक्षा तीच आहे. जरा अभिमन्यूशी बोलते मी लातूरचं काय करायचं वगैरे मग ठरवते पुढे. धन्यवाद.